परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये नुकसान झालं। मात्र एकीकडे कपाशीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी किमान कांद्यामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल या उद्देशाने आता कांदा लागवड करायला सुरुवात झालेली आहे। आपण जर बघू शकतो तर आता हा खऱ्या अर्थाने रब्बी हंगाम आहे, मात्र शेतकऱ्यांनी आता या रब्बी हंगामात देखील या ठिकाणी कांदा पेरणीला सुरुवात केलेली आहे। महिला मजुरांकडून आता शेतकऱ्यांनी पावसाळा संपल्यानंतर आता कांद्याकडे शेतकऱ्यांनी इकडे वळलेले आहेत। शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की किमान कपाशीत नुकसान झाल्यानंतर कांद्याला चांगला भाव मिळेल त्या उद्देशाने आता शेतकरी हे महिला मजुरांकडून या ठिकाणी कांदा लावताना आपल्याला दिसतो आहे। मोठ्या प्रमाणात धुळे जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आहेत आणि कांद्याचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात धुळे जिल्ह्यामध्ये घेतले जात असतं। मात्र असं असलं तरी काही महिन्यांपासून कांद्याचे भाव मात्र मोठ्या प्रमाणात गडगडले आहेत। कांद्याला भाव नाही, अनेक ठिकाणी कांदा हा सडतो आहे, मात्र कांद्याला कधीतरी चांगला भाव मिळेल या उद्देशाने आता शेतकरी पुन्हा एकदा कांदा लागवडीकडे वळला आहे आणि कांद्यातून झालेल्या नुकसानीचं किमान नुकसान भरून निघेल या उद्देशाने आता कांदा लागवड करत आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।